आता आपण मला हीच बायको का मिळाली या संदर्भात चर्चा करू. सिद्धेश्वर पाटील, मी सिद्धेश्वर पाटील, तोपगाव. आता आपण मला हीच बायको का मिळाली या संदर्भात चर्चा करू. आता पहिला सूत्र असा आहे, फॉर्म्युला. वधूच्या किंवा वराच्या जन्माच्या वेळी, वधू घ्या किंवा वर घ्या, वराच्या जन्माच्या वेळी जी महादशा आणि अंतर्दशा असते त्या राशी त्या ग्रहाचा संबंध वधूच्या लग्न लग्नेश आणि सप्तम सप्तमेशी असतो. म्हणजेच वराच्या जन्माच्या वेळी महादशा जर करता शनी आणि मंगळाची असेल तर शनी आणि मंगळ ग्रहाचा संबंध वधूच्या लग्न लग्नेश आणि सप्तम सप्तमेशी असतोच. त्याप्रमाणे वधूच्या जन्माच्या वेळी जो महादशा असते, अंतर्दशा असते, त्या ग्रहाचा संबंध वराच्या लग्न लग्नेश आणि सप्तम सप्तमेशी असतोच. हे दोन्हीकडे असू शकतं बरं का. दोन्हीकडे असलं म्हणजे D1 आणि D9 चार्ट मध्ये दोन्हीकडे असलं तर अतिउत्तम. पण D9 चार्ट मध्ये तर 100% असतो. हा माझा अनुभव आहे. आता या स्क्रीन मध्ये आपल्याला दुसरा एक नियम आहे. दुसरा नियम असा आहे की D1 चार्ट मध्ये वराच्या कुंडलीमध्ये चंद्र ज्या ठिकाणी असतो म्हणजे ज्या राशीत असतो, भावात नाही बोलत, राशीत, समजा 2 वृषभ राशीत असेल तर वधूच्या D1 चार्ट मध्ये वृषभ राशीत केतू असतो. किंवा हे उलटही असू शकतो, वधूच्या ज्या राशीत चंद्र असतो म्हणजे वधूच्या राशीत जर करता 11 आकड्यामध्ये कुंभेमध्ये जर करता चंद्र असेल तर वराच्या कुंभेमध्ये केतू असू शकतो. हे दोन्ही जर अटी बहुतेक मान्य झाले तर बाबा रे, हे ऋणानुबंधाने मिळालेली आपल्याला बायको आहे. तर आपल्याला सांभाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर महिला असेल त्याला पण समजावून सांगायचं हे गेल्या जन्माच्या ऋणानुबंधाने मिळालेलं आपल्याला संपत्ती आहे, आपण सांभाळूनच घ्यावा लागेल असं आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी पत्रिका दोन्ही दिलेल्या आहेत आपण की वराचं जन्मतारीख 11/10/93 पहाटे 4:45 सोलापूर आणि वधूचं जे जन्मवेळ आहे, जन्मतारीख आहे 1/4/98 13:30 हिचा पण जन्म सोलापूरला झालेला. तर या ठिकाणी वराची नवमाश D9 चार्ट आणि वधूचा D9 चार्ट दिलेला आहे आणि वराचं जन्माच्या वेळेचा अंतर्दशा आणि महादशा दिलेला आहे. मग प्रश्न असा पडतोय, वराचंच कसं, तारीख लिहिले ना 11/10/93. 11/10/93 कोणाचं आहे तर 11/10/93 हे वराचं जन्मतारीख आहे, म्हणून वराचीच महादशा अंतर्दशा दिलेलं आहे. आणि वधूचं का दिलं नाही, वधूचं तुम्ही काढून बघा, जन्मतारीख वेळ दिलेला आहे, वधूचं पण काढून बघा आणि चंद्राचं जे दुसरी अट आहे चंद्र आणि केतूचं ते पण बघा. आता या ठिकाणी वराचं जन्माच्या वेळेला महादशा बुधूची, अंतर्दशा केतूची आहे. तर महादशा बुधूची धरलं तर वधूच्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण बघतो, वराच्या जन्माच्या वेळेला वधूच्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण बघतो बुध आणि केतू हे सप्तम स्थानात बसलेले आहेत, स्वतः दोन्ही बसलेले आहेत. त्यामुळं हे ऋणानुबंधाने जमलेला विवाह आहे. आणि जर आता उलट जर बघायचं झालं तर वधूच्या जन्माच्या वेळेमध्ये चंद्राची महादशा आणि मंगळाची अंतर्दशा आहे, या ठिकाणी दिलेलं नाही, तुम्ही काढून बघा. आणि जर वराच्या कुंडलीत आपण बघतो तर सूत्राप्रमाणे लग्न लग्नेश आणि सप्तम सप्तमेशी संबंध असावा. लग्नामध्ये चंद्र आहे आणि तो स्वतःच्या राशी, चंद्राचा अधिपती कोण आहे कर्क राशीला बघत आहे, म्हणजे लग्नेश
लग्नाला पण संबंधित आहे आणि लग्नेशला पण संबंधित आहे. लग्न लग्नेश आणि सप्तम सप्तमीशी संबंध यावा लागतो. म्हणजेच हे ऋणानुबंधाने मिळालेली आपल्याला पती किंवा पत्नी आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरी अट अशी होती की वधूच्या ज्या कुंडलीमध्ये D1 चार्टमध्ये वधूच्या ज्या कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये कुंडलीमध्ये नाही सॉरी राशीमध्ये चंद्र आहे त्याच राशीमध्ये वराच्या कुंडलीमध्ये D1 चार्टमध्ये केतू असतो. तुम्ही जर पत्रिका काढून D1 चार्ट बघितलं तर वधूच्या D1 चार्टमध्ये वृषभ राशीचा चंद्र आहे आणि वराच्या D1 चार्टमध्ये चंद्र हे 2 आकड्यात केतू हे 2 आकड्यात वृषभ राशीतच आहे हे आपल्याला कळेल. मग आपल्याला असं समजेल की ह्या ऋणानुबंधाने जमलेला विवाह आहे तर आपण हे सांभाळून घ्यावंच लागतो.